सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिना 2026 या वर्षी किती श्रावणी सोमवार आलेले आहे. श्रावण महिन्याचे उपवासाचे आपण स्त्री असो पुरुष कोणते नियम पाळून उपवास करावे, व्रत करावं. त्याचबरोबर या महिन्यात आपण उपवास करतो श्रावणी सोमवार, तर काय करावे, काय टाळावे. त्याचबरोबर श्रावण सुरू होताच कोणत्या शुभ वस्तू आपल्या घरात आणायच्या आहे, ज्यामुळे संपूर्ण शिव कुटुंबांची, भोलेनाथांची आपल्याला भरभरून कृपा प्राप्त होईल आणि आपल्या सर्व अडचणीतून आपल्याला मार्ग मिळेल. त्याचबरोबर या श्रावणी सोमवारी आपण कोणतं दान करावं. संपूर्ण श्रावण महिन्यात तुम्ही दान करू शकता, पण श्रावणी सोमवारी केलेलं दान आपल्याला जास्तीत जास्त फळ देऊन जात असतं. संपूर्ण माहिती म्हणजे श्रावणी सोमवारबद्दल, श्रावण महिन्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर श्रावण महिना, या वर्षी श्रावण महिना सुरू होत आहे 13 ऑगस्ट 2026 गुरुवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि 11 सप्टेंबर 2026 गुरुवार दिवशी हा श्रावण महिना समाप्त होत आहे. तर प्रथम जाणून घेऊया की या वर्षी किती श्रावणी सोमवार आलेले आहे. तर या वर्षी 2026 मध्ये 4 श्रावणी सोमवार आलेले आहे. पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट नागपंचमीच्या दिवशी हा पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे. बघा, सोन्याहून पिवळं पहिली शिवामूठ असणार आहे. पहिल्या श्रावणी सोमवारची शिवामूठ असणार आहे तांदूळ. दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे 24 ऑगस्ट, या दिवशी शिवामूठ असणार आहे तीळ. तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्ट, त्या दिवशी संकष्ट चतुर्थी आल्याने अगदी सुवर्ण योग जुळून आलेला आहे. शिवामूठ असणार आहे हिरवे मूग. चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार आलेला आहे 7 सप्टेंबर रोजी, अजा एकादशीच्या दिवशी दोन्ही देवतांची एकत्र सेवा घडणारा हा सोन्यासारखा दिवस असणार आहे. शिवामूठ असणार आहे गहू. तुम्ही जवससुद्धा अर्पण करू शकता, पण यावर्षी गहू आपल्याला शिवामूठ, चौथी आणि शेवटची शिवामूठ असणार आहे गहू. या श्रावण महिन्यात पृथ्वीने आपल्या अंगावर हिरवी शाल आणि त्यावर रंगीबिरंगी फळ फुलांनी वेलबुट्टी धारण केलेली असते. श्रावण महिना हा भगवान शिवांच्या पूजेला सर्वश्रेष्ठ मानला जातो. म्हणून या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहिली जाते, अभिषेक केला जातो शिवपिंडीवर, पठण, होम, हवन, उपवास, व्रत केले जातात. त्यात निराहार व्रत केलं जातं, एकान्न व्रत केलं जातं, नक्त व्रत केलं जातं, मौन व्रत केलं जातं, कर्पूर होम केला जातो. दान धर्म या महिन्यात केला तर भरभरून आपल्याला फळ मिळत असतं. संत संकल्प केले जातात या महिन्यात. म्हणून थोडं का होईना तुम्हाला जर दान जमलं ना, सर्वांनी, महिला असतील पुरुष असतील, सर्वांनी एक वेळ पोट भरेल एवढं तरी एखाद्या गरीबाला किंवा कुणाला शिक्षणाला मदत लागत असेल तर त्यास तुम्ही शिक्षणाला मदत करू शकता. किंवा एखाद्या मंदिरात तुम्ही दान केलं ते सुद्धा सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. अन्नदान, कपडा लत्ता, गोरगरिबांची म्हणजे कुणाची गरज असेल, खरंच ज्याला गरज असेल अशा व्यक्तीस दान करणं म्हणजे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. आता तुम्हाला कुणाला दान नाही करता आलं तरीही चालेल, पण गोमातेला अन्नदान जरूर करा. म्हणजे गोमातेला नैवेद्य रोज जरी श्रावण महिनाभर आपण जेवण्याआधी गोमाता जर तुमच्या घराजवळ येत असेल ना, तर घासातला घास त्या गोमातेला स्वतःच्या हाताने खाऊ घाला. महिलांनो, तुमच्या घराजवळ जर गोमाता येत असेल ना तर तुमचं भाग्य समजते मी. तिला रोज हळदी कुंकू लावा. श्रावण महिनाभर तरी जरूर अवश्य. आता महिनाभर नाही जमलं ही सेवा, दर सोमवारी करा, शुक्रवारी करा, गुरुवारी करा, मंगळवारी करा. जेव्हा तुमच्या घराजवळ गोमाता येईल, गाय येईल ना,
तिला नमस्कार करा, मारत नसेल तर तिला हळदी कुंकू लावा. घासातला घास, पहिली चपाती त्या गोमातेला तूप गूळ लावून जरूर खाऊ घाला. इतकं सोन्यासारखं फळ मिळेल. संपूर्ण श्रावण महिन्याचे तुम्ही उपवास नाही केले ना तरीही चालेल, पण गोमातेची सेवा केल्याने तुम्हाला 100 सोमवार केल्याचं फळ मिळणार आहे. अशी ही सोन्यासारखी सेवा आहे. म्हणून गोमातेला अन्न जरूर सर्वांनी खाऊ घाला. श्रावण महिन्यात मांसाहार घरात होणार नाही किंवा बाहेर होणार नाही, याची सर्वांनी जरूर काळजी घ्यायची आहे. मद्यपान होणार नाही. घरात शांतता राहील. पती पत्नी असतील किंवा घरात इतर मंडळी असेल, कुणाशीच कुणी बोलू नका जास्त, म्हणजे घरात वादविवाद होणार नाही. जेवढं आपलं घरातलं वातावरण शांत पवित्र राहील ना, तेवढी जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा होईल आणि सेवेचं भरभरून आपल्याला फळ मिळेल. बघा, आपलं जर चित्त नसेल, म्हणजे एक शांत चित्ताने आपण सेवा करत नाही, आपलं मन दुसरीकडं आहे, आपण कुणाविषयी वाईट विचार करत आहोत, म्हणजे घरातले असो किंवा बाहेरचे, किटकिट होत आहे घरात, अशांतता आहे, तर अशा सेवेचं कधीच आपल्याला फळ मिळत नाही. म्हणून शांत एकाग्र चित्ताने या श्रावण महिन्यात सोमवारी तरी या गोष्टींची काळजी सर्वांनी जरूर घ्या. शांत चित्ताने केलेली सेवा आपल्याला भरभरून फळ देत असते. म्हणून घरात शांतता ठेवायची आहे. मौन धरून घ्यायचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जेवढा मंत्र जपाल ना त्याचं खूप भरभरून फळ मिळणार आहे. भोलेनाथ आहे. तांब्याभर पाणी आणि एक बेलपत्राने पण इतके प्रसन्न होतात की आपली झोळी भरभरून देतात. काही मागायलाच उरत नाही. लेकरा बाळांचं सोन्यासारखं कल्याण करत असतात. काही मागायलाच खरंच उरत नाही. म्हणून या श्रावणी सोमवारी आणि श्रावण महिनाभर हे नियम सर्वांनी जरूर पाळा. कुणाचंच मन दुखणार नाही. आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही, याची तर काळजी कायम घ्या. पण श्रावण सोमवारी आणि श्रावण महिन्यात तर याची काळजी जरूर घ्यायची आहे. जेव्हा आपण श्रावणी सोमवारचं व्रत करतो, उपवास करतो आणि शिव मंदिरात जाऊन किंवा घरात शिवपिंडीवर अभिषेक करतो, पूजा करतो, तेव्हा स्वच्छ कपडे घालायचे आहे. महिलांनो आणि दादांनी सुद्धा, सर्वांनी, जी व्यक्ती शिव मंदिरात किंवा घरात शिवपिंडीवर पूजा करत आहे त्यांनी स्वच्छ धुतलेले वस्त्र घालून, मी म्हणत नाही की अगदी कोरेच घाला, पण स्वच्छ कपडे घालायचे आहे. महिलांनी 4 दिवसात वगैरे घातलेले कपडे, असे कपडे वापरू नका. खूप काळ्या रंगाचे किंवा डार्क रंगाचे असे कपडे पण घालू नका. शांत हलक्या रंगाचे कपडे घालून, पांढऱ्या रंगाचे असतील, क्रीम कलरचे किंवा हलक्या रंगाचे धुतलेले स्वच्छ वस्त्र नेसून, स्त्री असो पुरुष असो, सर्वांनी हा नियम जरूर पाळा. पिवळ्या रंगाचे असतील, तुम्ही पिवळ्या रंगाचे घाला, लाल रंगाचे घाला, पण स्वच्छ धुतलेले वस्त्र नेसून आपण शिव मंदिरात जाऊन किंवा घरी आपण पूजा अभिषेक करायचा आहे. श्रावण सुरू होताच महिलांनो, 2-2 का होईना चांगल्या हिरव्या काचेच्या बांगड्या हातात जरूर परिधान करा. आणि जेव्हा पण आपण शिव मंदिरात जाऊन शिवांचे पूजन करतो, शिवपिंडीवर अभिषेक करतो, बेल फूल अर्पण करतो, शिवा मूठ अर्पण करतो, तेव्हा प्रत्येक स्त्रीने किमान 2-2 का होईना काचेच्या बांगड्या घालून, बघा हिरवा रंग शिवप्रिय आहे, माता पार्वतीला प्रिय आहे, संपूर्ण शिव कुटुंबाला हा हिरवा रंग खूप प्रिय आहे. श्रावण महिन्यात हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. म्हणून थोड्या का होईना काचेच्या बांगड्या घालून आपण शिव मंदिरात जाऊन किंवा घरी पूजा करताना काचेच्या बांगड्या घालून आपण पूजा करायची आहे. लहान लेकरं असतात, किमान 2-2 का होईना बांगड्या जरूर घाला महिलांनो. श्रावणी सोमवारचे उपवास करताना सकाळी लवकर उठावं, अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठावं आणि आंघोळीच्या पाण्यात सर्वांनी गंगाजल टाकून, प्रत्येक सोमवारी महिलांनो दादांनो थोडं का होईना गंगाजल टाकून आंघोळ करत जा. थोडंसं चमचाभर दूध जरी टाकलं, तुमचा कुंडलीतील चंद्र मजबूत होईल. जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील ते निघून जातील. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्र जपा आणि हा आंघोळीचा उपाय प्रत्येक दिवशी जरी केला श्रावणात तुम्ही तरीही चालेल. नाही जमलं तर 4 सोमवार आलेले आहे. 4ही सोमवारी
प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजलची बॉटल घेऊन या महिलांनो, दादांनो. अगदी चमचाभर टाकलं तरीही चालेल, पण गंगाजल टाकून आणि चमचाभर दूध टाकून आंघोळ करा. दूध नाही टाकलं पण गंगाजल तर अवश्य टाका पाण्यात आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे. महिलांनो, केस धुतले या पाण्याने तरीही चालेल. तुम्ही शरीराने मनाने पवित्र होऊन आपल्याला शिवशंकरांची पूजा सेवा करायची आहे. म्हणून प्रत्येक सोमवारी तुम्ही डोक्यावरून पाणी घेतलं ना तरीही चालेल. फक्त चमचाभर गंगाजल टाका, चमचाभर दूध टाकलं चालेल. त्या पाण्याने तुम्ही केस धुवू शकता. कुठलेही दोष तुम्हाला लागणार नाही आहे. म्हणून तुम्ही उपवास करत आहात तर हा आंघोळीचा उपाय सर्वांनी जरूर करा. श्रावणी सोमवारचं व्रत उपवास करताना ब्रह्मचर्याचं पालन सर्वांनी करायचं आहे. हा नियम प्रत्येकाला लागू पडतो. श्रावणी सोमवारी किंवा श्रावण सुरू होताच, प्रारंभ होताच महिलांनो, दादांनो, एखादं बेलाचं झाड लावता आलं तुम्हाला तर आवर्जून तुमचं अंगण मोठं असेल तर आवर्जून तुमच्या अंगणात किंवा खिडकीत वगैरे किंवा दाराशी एखादं बेलाचं झाड जरूर लावा. खूप सुंदर अनुभव येतील. आणि दर सोमवारी त्या झाडाखाली एक दीपदान जरूर करा. तेलाचा दिवा लावा, तुपाचा लावा, नियम नाही, पण एक दीपदान करणं खूप महत्त्वाचं आहे. एखादा गुळाचा खडा तुम्ही त्या झाडाखाली ठेवू शकता. यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यातील जो पितृदोष असतो, अगदी 7 पिढ्यांचा पितृदोष सुद्धा नष्ट होतो आणि भोलेनाथांची, शिवशंकरांची भरभरून आपल्याला कृपा प्राप्त होत असते. म्हणून श्रावण महिन्यात जर तुमचं अंगण मोठं असेल तर एखादं बेलाचं झाड जरूर लावा. तुम्हाला आवड आहे, तुम्ही खिडकीत लावू शकता, तुमची बाल्कनी असेल मोठी तिथं लावू शकता, पण एक बेलाचं झाड जरूर लावा आणि तिथं दीपदान तर करून बघा. किती सोन्यासारखे अनुभव येतात, तुम्हीच सांगाल. त्याचबरोबर गोकर्णाचा वेल असेल तुमच्या अंगणात किंवा नसेल तर या श्रावणात जरूर तुमच्या अंगणात, दाराशी किंवा खिडकीत, बाल्कनीत गोकर्णाचा वेल जरूर लावा. आणि गोकर्णाची फुलं मिळाली तुम्हाला या श्रावण महिन्यात, दररोज जरी मिळाली ना तर 1, 2 किंवा जेवढी फुलं मिळेल ना, तर घरात शिवपिंडी असेल किंवा घराजवळ जे महादेवांचं मंदिर असेल, रोज जरी फुलं मिळाली काढा आणि शिवपिंडीवर साधं पाणी अर्पण करा आणि त्यावर बेल फूल अर्पण करा. गोकर्णाची पांढरी फुलं, निळी, जांभळी जी मिळतील ना ती शिवशंकरांना जरूर अर्पण करा. बघा, श्रावणात दररोज जरी शिवपिंडीवर आपण गोकर्णाची फुलं अर्पण केली ना तर खूप सोन्यासारखं फळ मिळत असतं. आपल्या मनातील प्रत्येक इच्छा, मनोकामना भोलेनाथ जरूर पूर्ण करतात आणि आपल्या सर्व अडचणीतून आपल्याला लगेच क्षणात मार्ग मिळवून देत असतात. आणि ज्या व्यक्तीच्या डोक्यावर भोलेनाथांचा, शिवशंकरांचा आशीर्वाद हात असेल ना, त्या व्यक्तीला या जगात तरी कसली भीती उरत नाही आणि कसली कमी पडत नाही. शिवशंकरजी आहे, गौरी माता आहे, पार्वती माता, गणपती बाप्पा, कार्तिक स्वामी, संपूर्ण शिवकुटुंब आपल्याला सर्व सुख समृद्धीची प्राप्ती करून देतात आणि कायम आपलं पावलोपावली रक्षण करत असतात. म्हणून गोकर्णाच्या फुलांची जेवढा अभिषेक करता येईल ना, फुलांचा, पाण्याचा, बेलाचा, तेवढा या श्रावण महिन्यात जेवढी सेवा होईल ना सर्वांनी जरूर करा. या श्रावण महिन्यात तुम्हाला जर तुमच्या देवघरात नवीन शिवपिंडीची स्थापना करायची असेल तर अतिशय सोन्यासारखा महिना असतो. पहिल्या श्रावणी सोमवारी 17 ऑगस्टला नागपंचमीच्या दिवशी तुम्ही पहिल्याच दिवशी देवघरात शिवपिंडीची स्थापना जरूर करा. तुम्ही आधी जरी आणून ठेवली म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी आणायची असं नाही. श्रावण महिना सुरू होताच 13 ऑगस्टला श्रावण महिना सुरू होत आहे, तेव्हा तुम्ही श्रावणात नवीन शिवपिंडी आणू शकता आणि 17 ऑगस्टला पहिल्या श्रावणी सोमवारी तुमच्या देवघरात तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने अभिषेक करा आणि आपल्या देवघरात नवीन शिवपिंडीची स्थापना करू शकता. रुद्राक्ष माळ आणायची असेल तर श्रावणात जरूर आणा आणि दर सोमवारी किंवा पूर्ण श्रावण महिना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय एक माळ जरी रोज जप केला ना
तर बघा किती सोन्यासारखं तुम्हाला फळ मिळणार आहे. गाय वासराची मूर्ती तुम्हाला देवघरात स्थापन करायची असेल, घरात आणायची असेल तर श्रावण महिना सुरू होताच तुम्ही आणू शकता. यामुळे सुद्धा घराचं गोकुळ होईल आणि अशा घरात कायम अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. कधीच कशाला तुमच्या घरात अन्न धान्य दूध तूप कशालाच कमी पडू देणार नाही. श्रावणी सोमवारचे उपवास कसे करावे आणि कोणी करावे, तर ज्यांची तब्येत चांगली आहे त्यांनी उपवास आपण सर्वांनी उपवास जरूर करायचे आहे. जी व्यक्ती आधी उपवास केलेले आहे आणि आता तुम्हाला गोळ्या औषधं चालू आहे, नाही उपवास जमत, तर भोलेनाथ आहे, आपण त्यांचं मनोमत जप करतो, ध्यान करतो, त्यांची सेवा करतो ना, हेच त्यांच्यासाठी खूप आहे. भोलेनाथ आहे, भोले भंडारी आहे, भोळ्या मनाने आपल्याला माफ करतात आणि आपली झोळी भरभरून देत असतात. म्हणून तुम्हाला जर आता उपवास नसेल जमत तर मनोमन प्रार्थना करा, भोलेनाथांना आपल्या मनातील इच्छा बोला, बेल फूल अर्पण करा, पाण्याने दुधाने पंचामृताने अभिषेक करा. खऱ्या मनाने केलेली सेवा कधीच खाली जात नाही. तुम्हाला जर नाही जमत ना उपवास तर तुम्ही नका करू. तुमचं आरोग्य नीट झालं मग नंतर तुम्ही पुन्हा उपवास सुरू केले ना तरीही चालेल. गर्भवती महिला असतील, तुम्ही आधी उपवास केलेले आहे आणि यावर्षी नसेल जमत तुम्हाला, तुमचं बाळ झाल्यानंतर, बाळ थोडं मोठं झाल्यानंतर तुम्ही पुन्हा उपवास सुरू करतात, जे आरोग्यदायी आहे. आपण सर्वांनी श्रावणी सोमवारचं व्रत उपवास दरवर्षाप्रमाणेच करायचं आहे. भगर या व्रताला म्हणजे महादेवांचे उपवास करतो ना, त्यास भगर अजिबात चालत नाही. खरं तर गोडावर उपवास करायचा असतो. दूध फळ आहार घेऊन, असा फळांचा आहार घेऊन, काही ठिकाणी तर दूध दही सुद्धा आहारात घेतलं जात नाही. जी वस्तू आपण भोलेनाथांना अर्पण करतो ना, दूध असेल दही असेल, या वस्तू सुद्धा वर्ज्य केल्या जातात. तुम्ही जर घेत असाल तर तुम्ही घेऊ शकता. आता चहात वगैरे आपण दूध टाकतो, मग दूध दही आहारात घेऊ शकता. तुम्ही फळांचा आहार घेऊ शकतात, साबुदाण्याची खिचडी, बटाटा वगैरे या वस्तू खाऊ शकता तुम्ही. खरं तर हा उपवास गोडावर करायचा असतो. हरतालिका असेल, श्रावणी सोमवार असेल, खरं गोड खाऊन हे उपवास करतात. श्रावणी सोमवार करताना तुम्ही राजगिरा खाऊ शकता, खजूर, फळे, सुकामेवा असे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करू शकता. आणि हा उपवास तुम्ही प्रदोष काळात म्हणजे दिवसभर एक टाईम उपवास करायचा आणि प्रदोष काळात संध्याकाळी हा उपवास सोडला जातो. म्हणजे दुपारी फळं हलका आहार घ्यावा आणि सायंकाळी आपण सात्विक भोजन या व्रतादरम्यान करायचं आहे. संपूर्ण श्रावणात कांदा लसूण खाल्ला जात नाही. तुम्ही जर हा नियम पाळतात तर हा नियम जरूर सर्वांनी पाळा. कांदा लसूण विरहित आपण स्वयंपाक करायचा आहे. तुम्ही खात असाल, परंपरेनुसार तुमच्याकडं चालत असेल कांदा लसूण, तुम्ही खाऊ शकता. काही ठिकाणी कांदा लसूण वर्ज्य केला जातो महिनाभर, काही ठिकाणी खाल्ला जातो. जशी तुमची परंपरा आहे, कुणी सांगत आहे म्हणून लगेच बदलायचं असं मुळीच नाही. जसे परंपरेनुसार तुम्ही श्रावणाचे सोमवार करतात. खरी भक्ती महत्त्वाची आहे. श्रद्धेने केलेली प्रत्येक गोष्ट महादेवांच्या चरणी जरूर पोहोचत असते. म्हणून साध्या भोळ्या मनाने दरवर्षी उपवास करतात ना दिवसभर, तसा करावा आणि प्रदोष काळानंतर तो उपवास आपल्याला शिवशंकरांचं म्हणजे पूजन करावं, आरती करावी आणि मग आपल्याला साध्या भोळ्या मनाने देवांना नैवेद्य दाखवून मग आपल्याला उपवास सोडायचा आहे. दर सोमवारी जमलं तर गाईला नैवेद्य द्यावा, देवांना नैवेद्य दाखवावा आणि आपण मग उपवास सोडायचा आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला श्रावणी सोमवारचं व्रत उपवास करायचं आहे. मुली असतील, मुलीसुद्धा हे व्रत करू शकता. विवाहित महिला, मुली, कुमारिका, पुरुष सर्व लोक या दिवशी व्रत उपवास सर्वांनी जरूर करावं. श्रावणी सोमवारचे व्रत जी व्यक्ती करते ना, शंकरांना शीघ्र प्रसन्न करून घेत असते. म्हणून श्रावणी सोमवारचं व्रत सर्वांनी जरूर करायचं आहे. या दिवशी लवकर उठावं, ब्रह्ममुहूर्तावर उठावं, आंघोळ करायची आहे. त्यानंतर देवघरातील देवांना अभिषेक करावा. शिवपिंडी असेल, तुम्ही साधा अभिषेक करू शकता, रुद्र अभिषेक करू शकता. त्यानंतर देवांची पूजा सेवा झाल्यानंतर प्रत्येकाने मंदिरात जाऊन आपण सेवा करायची आहे. मंदिरात शिवमुठी म्हणजे जे धान्य असतं, पहिल्या सोमवारी तांदूळ असतात, दुसऱ्या सोमवारी तीळ असते, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या
सोमवारी गहू किंवा जवस असे चारही सोमवार आपण मंदिरात जाऊन शिवामूठ अर्पण करावी. नाही जमलं घरच्या घरी जरी तुम्ही अभिषेक करून बेल, फूल, चंदन, भस्म अर्पण करून शिवामूठ अर्पण करावी. आपली मनातील इच्छा बोलावी भोलेनाथांना आणि शिवामूठ अर्पण करावी. अशा साध्या भोळ्या मनाने आपण श्रावणी सोमवारचं व्रत करायचं आहे. बेलपत्र, धोत्र्याचे फूल, फळ अर्पण जरूर करावे. शिवपिंडीवर अभिषेक करून झाल्यानंतर चंदन, भस्म अर्पण करून बेल, फूल, धोत्र्याचे फूल, फळ अर्पण केल्याने आपल्या सर्व इच्छा, मनोकामना जरूर पूर्ण होतात. श्रावणातील प्रत्येक सोमवारी यावर्षी 4 सोमवार आलेले आहे. प्रत्येक सोमवारी शांततेत पूजा सेवा करायची आहे. जरी मंदिरात गर्दी असेल, प्रथम स्वच्छ पाणी अर्पण करावं शिवपिंडीवर. नंतर दूध किंवा पंचामृत किंवा तुम्ही दूध, दही, मध, तूप, साखर, तांदूळ अशा वस्तू हे पदार्थ अर्पण करून सुद्धा शिवशंकरांची सेवा पूजा करू शकता. बेल, फूल अर्पण केल्यानंतर आपण जी मूठ नेलेली असेल शिवामूठ, प्रत्येक सोमवारची वेगवेगळी धान्यांची मूठ अर्पण करतो. ती मूठ अर्पण करायची आहे. महादेव आहे. एक मूठ जरी धान्य अर्पण केलं ना तुम्ही आणि उरलेलं धान्य असेल जे महादेवांच्या सेवेसाठी नेलेलं असेल, तुम्ही एखाद्या गोरगरिबाला दान केलं ना तुम्ही, तर भरभरून आपल्याला फळ मिळणार आहे. असं नाही की एवढ्या मुठी अर्पण केल्या तरच आपल्याला फळ मिळेल. एखाद्याचं पोट भरेल एवढं अन्न तुम्ही त्या दिवशी दान जरी केलं, तुम्हाला जेवढ्या मुठी 5 मुठी अर्पण करा किंवा 1 मूठ धान्य अर्पण केलं देवांना आणि बाकीचं उरलेलं धान्य असेल, एखाद्याचं गोरगरिबाचं पोट भरेल तेवढं अन्न तुम्ही दान करू शकता किंवा ब्राह्मणाला तुम्ही शिदा वगैरे दिली तरीही चालेल. दुधाचा, साखरेचा नैवेद्य किंवा गुळाचा नैवेद्य शिवपिंडीजवळ देवांना जरूर अर्पण करायचं आहे. शिवमंदिरातून घरी येताना जलाधारीच्या इथून थोडंसं शिवतीर्थ घरी आणून मुलांना, पतिदेवांना जरूर प्यायला द्या. तुम्ही स्वतःसुद्धा प्यायचं आहे. त्याचबरोबर शिवपिंडीवरून एक बेलपत्र उचलून आणावं आणि मुलांना, पतीला किंवा तुम्ही स्वतःसुद्धा ते बेलपत्र जरी उपवास असला तरी पण ते आपण प्रसाद स्वरूप खायचं आहे. पतीचे, मुलांचे, तुमचं आयुष्य बदलून जाईल. कितीही कठीण समस्या असू द्या, मार्ग एवढ्या महिन्याच्या आत, श्रावणी सोमवार संपण्याच्या आत तुमच्या सर्व अडीअडचणी 100% दूर होणार म्हणजे होणार आणि भोलेनाथांची, संपूर्ण शिव कुटुंबाची आपल्यावर भरभरून कृपा होणार अशी ही सेवा आहे. म्हणून प्रत्येकाने प्रत्येक श्रावणी सोमवारी सेवा पूजा करून झाल्यानंतर जलाधारीच्या इथून थोडंसं तीर्थ घ्यावं, स्वतः प्यावं, घरात सर्वांना द्या आणि एक बेलपत्रसुद्धा घरी उचलून आणा. कुणी अर्पण केलेलं आहे बघू नका. तुमच्या हातात जे बेलपान येईल प्रसाद स्वरूप ते बेलपान घेऊन घ्या आणि प्रसाद स्वरूप खा. मुलांना द्या, पतीला द्या, घरातल्या इतर मंडळींना द्या. पण जरूर ही सेवा करायची आहे. दर सोमवारी शिवमंदिरात सर्व सेवा झाल्यानंतर प्रत्येक आईने 1 गाईच्या तुपाचा दिवा शिवमंदिरात जरूर लावा. गर्दी असेल तुम्ही मंदिराच्या दाराशी लावा किंवा एखाद्या कोपऱ्यात जरी लावला ना चालेल. पण शिवमंदिरात दर सोमवारी, 4ही सोमवारी 4 दिवे आईने किंवा वडिलांनी मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी जरूर लावा. अंधकार दूर होईल तुमच्या आयुष्यातला. गरोदर महिला, मासिक धर्म असेल, मासिक धर्माच्या महिलांनी उपवास जसा दरवर्षाप्रमाणे करतात तसा करा. पूजा दुसऱ्या सोमवारी केली तुम्ही तरीही चालेल. गरोदर महिला असतील, बाळ थोडं मोठ्या झाल्यानंतर तुम्ही पुन्हा उपवास सुरू करू शकतात. अशा साध्या सोप्या पद्धतीने शास्त्रानुसार हे नियम पाळून आपल्याला श्रावणी सोमवारचे व्रत आणि उपवास करायचे आहे.